आजचे कदम आस्ते कदम महाराज गणपती गजस्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्राधिशस्त्र पारंगत राजनिधी धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री श्री श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। सर्वांना माझा नमस्कार। मी संस्कृती राजेंद्र भालेकर इयत्ता 7वीत शिकते। आज 19 फेब्रुवारी शिवरायांची जयंती। याबद्दल मी 2 शब्द सांगू इच्छिते, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। भगवानचा झेंडा भगवे आमचे रक्त, प्राण देऊन राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त। सळसळत राहू दे मत मराठ्यांचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त, शिवरायांचे भक्त। महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कोणी ऐऱ्या गैऱ्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्याच्या टापानं आणि शाहिरीच्या डफानं। तोच इतिहास घडविला माझ्या छत्रपती शिवरायानं। मुजरा त्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही आणि शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, त्याचं छात्र म्हणजे आभाळाचा सन्मान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, मराठी मनाचा धगधगता अभिमान। असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं पाहिली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसालाही वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आपला महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा, शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र, साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज मर्दमावळ्यांचा हा महाराष्ट्र, जिगरबाज मर्दमावळ्यांचा हा महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांनी दूरदृष्ट्या कोणाने आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला। त्यांची बोललेली एक एक गोष्ट आपल्या मनात ठासून भरते। असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून परत येत होते, तेव्हा त्यांना एक बेलवाडी नावाचे गाव भेटले। त्या गावात एक छोटासा किल्ला होता। त्या किल्ल्याची ठाणेदारी मल्लम्मा देसाई होती। दादाजींना वाटले जाता जाता हाही किल्ला घेऊन जावा, म्हणून दादाजींनी थोडे तिडके सैन्य गोळा केले आणि मल्लम्मावर चाल करून गेले। परंतु मल्लम्मा ही जिद्दीची आणि चिकाटीची, तिनेही मावळ्यांवर प्रहार केला आणि तेथे मावळ्यांचा पराभव झाला। आता दादाजींना वाटले एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून दादाजींनी अजून थोडे सैन्य गोळा केले आणि पुन्हा मल्लम्मावर चाल करून गेले। आता मल्लम्माचा पराभव झाला। दादाजींना वाटले मल्लम्माला शिवरायांपुढे उभे करावे, म्हणून दादाजींनी मल्लम्माला कैद करत असताना ती आत गेली आणि आपल्या तहान्या बाळाला घेऊन बाहेर आली। तिला वाटले जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, तसा हाही राजा आम्हाला शिक्षा देणार, म्हणून तिला जेव्हा शिवरायांपुढे उभे केले तेव्हा ती पुढे गेली आणि नतमस्तक झाली। म्हणाली, राज मी तुमची गुन्हेगार आहे राज, जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या, यात माझ्या तान्ह्या बाळाचा काहीही दोष नाही। शिवरायांनी स्मित हास्य केले आणि चिटणीसाला इशारा केला। चिटणीस आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला। तेव्हा शिवरायांनी मल्लम्मा देसाईच्या मुलाला मांडीवर घेतले आणि चमच्याने दूध पाजले। म्हणाले, हा आमच्या मांडीवर दिसत आहे ना, तो आमचा भाचा आहे। अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनीच झालात ना। कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य मलकावून घेतो? अहो दादाजी, आपल्या बहिणीचं राज्य मलकावून घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असंच
देसाईला तिचे राज्य परत केले आणि तिला पांगडी चोळी करून तिला सुखरूपपणे घरी पोहोचवले. शिवरायांनी आपल्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला. म्हणून जी कुणी स्त्री मला ऐकत आहे, मला तिला एवढंच सांगावं असं वाटतं की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय, महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार हाय, भवानीचा वार हाय. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे, जिजाऊची लेक आहे. आता एवढी वर्ष झाली, मी आत्ताच्याच काळचा एक प्रसंग तुम्हाला सांगते. जेव्हा इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते, तेव्हा त्यांना काही गाईड्सने प्रश्न विचारला, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचं का सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं? तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले, मला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नको, मला सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको. या देशात ज्या राजाचा इतिहास चालतो ना, त्या राजाचा मला रायगड बघायचा आहे. तेव्हा सर्व गाईड्स त्यांना घेऊन रायगड बघायला गेले. आता मला एवढंच म्हणावंसं वाटतं की आपण कुठेही गेलो ना, तर आपण छाती ठोकून सांगायला पाहिजे, मी ज्या मातीत राहते ना, त्या मातीचा रंग सावळा आहे, त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते, मी शिवरायांचा मावळा आहे, शिवरायांचा मावळा आहे. जाता जाता एवढेच बोले की देवाकडे फूल मागितलं तर देवाने अख्खी बागच दिली. अहो, देवाकडे फूल मागितलं तर देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला. देवाकडे जेव्हा देव माणूस मागितला, तेव्हा देवाने आपल्याला छत्रपती शिवरायांसारखा देव माणूस दिला. छत्रपती शिवरायांसारखा देव माणूस दिला. धन्यवाद.